पॉंडिचेरीला गेला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। शिवसैनिकांच्या संतापानंतर कामरा हा मुंबई बाहेर गेलाय। वादग्रस्त गाण्यानंतर कुणाल कामरा विरोधात तक्रारी दाखल होत आहेत। कामरा विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल सुद्धा झाली आहे आणि म्हणूनच कुणाल कामरा हा या वादानंतर पॉंडिचेरीला पळून गेला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कॉमेडियन कुणाल कामरा यानं एकनाथ शिंदे यांच्यावरती आक्षेपार्ह गाणं गायलं आणि त्यावरच मोठं वादंग निर्माण झालं। मात्र कुणाल कामरा हा त्यानंतर पॉंडिचेरीला पळून गेला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। शिवसैनिकांच्या संतापानंतर कामरा हा मुंबई बाहेर गेलाय। एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त गाण्यानंतर कुणाल कामरा विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि कुणाल कामरा हा पॉंडिचेरीला पळून गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। कृष्णा, काय अपडेट मिळते कुणाल कामरा संदर्भात? पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जे आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने जे आक्षेपार्ह गाणं गायलं आणि त्यानंतर शिवसैनिक जे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। ज्या ठिकाणी जो आहे तो शो पार पडला त्या ठिकाणी शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आणि अनेक शिवसैनिकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली गेली किंवा एफआयआर जे आहे गुन्हा नोंद करून घेण्याची मागणी केली आणि त्याचबरोबर कुणाल कामरा देखील असं देखील माहिती समोर येते की सूत्रांच्या माहितीनुसार अशी देखील माहिती समोर येते की जो कुणाल स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा जो आहे तो पॉंडिचेरी येथे गेल्याचं अशी देखील माहिती आपल्याला मिळालेली आहे। बिलकुल कृष्णा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि अपडेट आपण घेत राहूच। कुणाल कामरा हा या सगळ्या वादंगानंतर गदारोळानंतर पॉंडिचेरीला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। आणखी एक मोठी बातमी या संदर्भात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या गाण्यावरनं आता वाद निर्माण झालाय। कुणाल कामरानं स्टँडअप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावरती भाष्य केलं। यामध्ये शिंदे यांच्यावरती व्यंगात्मक टीका केली। या व्हिडिओत कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती विडंबन करणारं गाणं म्हटलं। त्यामुळे कुणाल कामरा विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले। त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची तोडफोड केली। तर आमदार मुर्जी पटेल यांनी अंधेरीतील MIDC पोलीस ठाण्यामध्ये कामरा विरोधात तक्रार दाखल केली। कुणाल कामरा, सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका। फणा काढला ना तर भारी पडेल। संजय राऊत, आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही, याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय। तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना, सामोरे या तुम्ही। हे काय भाडोत्री या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय। मैं यही कहना चाहूंगा क्या कोई भी आज अभी ये सिर्फ एक ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। कोई भी हमारे बड़े बुजुर्ग, हमारे लीडर, हमारे दैवत जिसको हम हमारा नेता मानते हैं, उनके बारे में अगर कोई भी आज ये एक लुक्खे ने बोला है, कल कोई अगर बड़ा आदमी भी बोलेगा तो उसके घर पे भी हम जाएंगे और हमारा घर के बड़े को संभालना हमारा काम है, वो हम करेंगे। तो सबसे पहला अगर आप देखेंगे तो पहला सबसे मांगनी मेरी थी, मैंने ही उनसे मांगनी की है। अगर मुंबई पुलिस कहाँ पे भी ये एफआईआर नोंद करती है, क्योंकि शिंदे साहब को चाहने वाले पूरे भारतवर्ष के लोग हैं, ये 0 एफआईआर होगी वो तो पूरे भारत में होगी। तो वो कोई भी एफआईआर किसी की भी हो, पर एफआईआर ऐसे आदमी पे जिसपे 16 केसेस पेंडिंग हो, जिसने इस देश के प्रधानमंत्री जी, गृह मंत्री जी, मुख्यमंत्री जी, उप मुख्यमंत्री जी के बारे में ऐसी अपशब्द कही हो। सर, संजय राउत को मैंने पहला अक्यूज इसमें बनाया है। अगर आप उसमें प्राइमा फेसी देखेंगे, कुणाल कामरा ने जब ये ट्वीट की उसके 34 मिनट बाद संजय राउत लिखते हैं कि कुणाल का कमाल। क्या ये आपके बाप दादाओं के लिए जब ऐसी भाषा कोई वापरेगा तो कोई ऐसा कमाल लिखेगा तो आपको चलेगा? आप राजनीति करिए, आप राजनीति का जवाब राजनीति से दीजिए, कार्य से दीजिए। ये क्या बात है? ये तो लुखेगिरी है। और इतना बात मैं उनको बता देता हूँ, ये आज तुमने एक लुखे को यूज किया है, आप भी वो करोगे तो हम शिवसैनिक सक्षम है। तर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या या गाण्यावरनं आता वाद निर्माण झालाय। कुणाल कामरानं स्टँडअप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावरती भाष्य केलं। यामध्ये शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली
या व्हिडिओमध्ये कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन करणारं गाणं म्हटलं. त्यामुळे कुणाल कामरा विरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची तोडफोड केली आणि या तोडफोड प्रकरणी आज पहाटे शिवसेनेचे युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल आणि वांद्रे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतलं.